भाषा सांडता, आपसामध्ये वैर करून भाऊ भाऊ भांडता. फुले असूनी पाणी नदीचे मुर्दे का पाडता, युद्धाने युद्ध वाढे का उगा भांडता. तोडू नका वो शाक्य कोलिया, तोडू नका वो शाक्य कोलिया, ही नाती रथाची धरली वाणी तथागताची, जीवनी मानव हिताची. धरली वाणी तथागताची, जीवनी मानव हिताची. चोरी आणि लबाडी सोडावी मानवा, निरपराधी प्राण्यांचे जीव ते वाचवा. क्रोधानेच क्रोध वाढे कोडे हे सोडवा, मानवतेचे नाते जोडा माणुसकी वाढवा. समता ममता नांदावी शांती, समता नांदावी शांती, जगती एका माताची. धरली वाणी तथागताची, जीवनी मानव हिताची. धरली वाणी तथागताची, जीवनी मानव हिताची. राजा मिलिंदा अशोका कळाली, देवदत्त बिंबिसार नमला तो अंगुली. वैभवशाली नगरी वैशाली तिथ अम्रपाली, सुजाता विशाखा चंडालिका बुद्ध शरण आली. धन्य झाली हर्षद वाणी, हर्षद वाणी, दिलराज विश्वजिताची. धरली वाणी तथागताची, जीवनी मानव हिताची. धरली वाणी तथागताची, जीवनी मानव हिताची. बुद्धाची ती बुद्ध प्रणाली, बुद्धाची ती बुद्ध प्रणाली, मीना देशांती समतेची. धरली वाणी तथागताची, जीवनी मानव हिताची. धरली वाणी तथागताची, जीवनी मानव हिताची. केला आणि भिक्षुणीची झाली, गृहत्याग केला आणि भिक्षुणीची झाली.
शिकवणीचा मार्ग सांगा या जगास, पती शिकवणीचा मार्ग सांगा या जगास. संपत्तीनी ऐश्वर्याची ठेवली नास, संपत्तीनी ऐश्वर्याची ठेवली नास. सोनियाचे अलंकार ते फेकुनी महाली, सोनियाचे अलंकार ते फेकुनी महाली. गृहत्याग केला आणि भिक्षुणी ती झाली, गृहत्याग केला आणि भिक्षुणी ती झाली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. परिव्रज केले आणि चिवर परिधान, परिव्रज केले आणि चिवर परिधान. भिक्षा पात्र हाती घेतले बुद्धाच्या समान, भिक्षा पात्र हाती घेतले बुद्धाच्या समान. राजवैभवास करूनी तुझ्याच्या हवाली, राजवैभवास करूनी तुझ्याच्या हवाली. गृहत्याग केला आणि भिक्षुणी ती झाली, गृहत्याग केला आणि भिक्षुणी ती झाली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. देह सदा कामी लागो पीडित जनाच्या, देह सदा कामी लागो पीडित जनाच्या. याच भावना त्या होत्या तिच्या मनाच्या, याच भावना त्या होत्या तिच्या मनाच्या. सोडून या थाट दिला तो वैभवशाली, सोडून या थाट दिला तो वैभवशाली. गृहत्याग केला आणि भिक्षुणी ती झाली, गृहत्याग केला आणि भिक्षुणी ती झाली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. धैर्यवादी यशोधरेची बघून तयारी, धैर्यवादी यशोधरेची बघून तयारी. कपिल वस्तू नगरी मधल्या थक्क झाल्या नारी, कपिल वस्तू नगरी मधल्या थक्क झाल्या नारी. दामोदरा गेली गेली बुद्ध छत्राखाली, दामोदरा गेली गेली बुद्ध छत्राखाली. गृहत्याग केला आणि भिक्षुणी ती झाली, गृहत्याग केला आणि भिक्षुणी ती झाली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं
मगध राष्ट्रामध्ये एकनाळा नावाचं ब्राह्मण गाव आहे. तिथं भारद्वाज ब्राह्मणानं एके दिवशी आपल्या शेतात काम करणाऱ्या 500 लोकांना जेवण घातलं होतं. भगवान बुद्ध आपलं भिक्षापात्र घेऊन बाजूला उभे होते. हे पाहताच भारद्वाज ब्राह्मण म्हणाला, हे श्रमण, मी या भूमीत नांगरतो, पेरतो आणि धान्य पिकवतो. तूही तसं केल्यास भिक्षापात्र घेऊन फिरण्यापेक्षा असं भोजन करण्यास मिळेल. तेव्हा बुद्धानं त्या भारद्वाज ब्राह्मणास सांगितलं, मी या जगाचा शेतकरी आहे. आणि कसा? तो असा. चार मुठीचे दान करशी, जेव्हा मातीच्या उदरी, तेव्हा मनुजा भरशी ते मोत्याच्या घागरी. आहे मी या जगाचा शेतकरी. आहे मी या जगाचा शेतकरी. आहे मी या जगाचा शेतकरी. प्रज्ञा ही नांगर माझा, पापाची लाज वाटे, तो मधला दांडा त्याचा, स्मृती ही बाळ त्याचा. उत्साह बैल माझा, मनोरूपी त्या रज्जूने, नांगर जळला आहे, स्मृतीच आहे जणू हाकणारा चाबूक माझा. आहे मी या जगाचा शेतकरी. आहे मी या जगाचा शेतकरी. श्रद्धेचे बीज पेरतो, सदाचाराचा वरती, नित्याची दृष्टी ठेवितो, विश्रांती ही मन शांती, सत्याची पेरणी करतो, निर्वाणाच्या वाटेनी नांगरीत मीच जातो. ऐसी करणारा शेती दुःखातून मुक्त होतो. आहे मी या जगाचा शेतकरी. आहे मी या जगाचा शेतकरी. नाचत होत्या नर्तिका दिन रात माझ्या महाली, सुवर्ण वैभवाचा होतो मी एक वाली. जगाचे दुःख पाहून झाली जीवाची होळी, नर्तनाच्या निनादानी चैन मला न आली. पुनवेची रात्र होती साक्षी चंद्रमा आभाळी. आहे मी या जगाचा शेतकरी. आहे मी या जगाचा शेतकरी. चार मुठीचे दान करशी, जेव्हा मातीच्या उदरी, तेव्हा मनुजा भरशी येते मोत्याच्या घागरी. आहे मी या जगाचा शेतकरी. 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 गौतम बुद्धांनी केलेली तपश्चर्या अत्यंत उग्र स्वरूपाची होती. त्यांची तपश्चर्या 6 वर्ष चालली. शरीर अतिशय क्षीण झालं होतं. गौतमाला कळून चुकलं, हा मार्ग पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नव्हे. भिक्षा म्हणून सुजातानं दिलेल्या सोन्याच्या पात्रातील अन्न सेवन करून ते पात्र नैरंजना नदीत फेकून गौतम म्हणाला, जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेनं जाऊ दे. आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वाहू लागलं.
मग गौतमानं पूर्व दिशेची निवड करून पिंपळ वृक्षाखाली पद्मासन घालून पाठ सरळ ठेवून समाधी लावली आणि त्या सोनियाच्या वैशाखी पौर्णिमेला गौतमाला दिव्य दृष्टी लाभली. निरंजना नदी काठी पिंपळ वृक्षाखाली, निरंजना नदी काठी पिंपळ वृक्षाखाली, त्या ठिकाणी गौतमाला दिव्य दृष्टी लाभली. त्या ठिकाणी गौतमाला दिव्य दृष्टी लाभली.